बहुचर्चित भेंडवळची घाट मांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली आणि घटामध्ये रात्रभर झालेल्या बदलांचं अवलोकन करून आज पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करण्यात आली। या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। यंदा सर्वसाधारण पावसाचा अंदाज भेंडवळच्या घट मांडणीतील भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे। समयाला पुंजाजी आणि सारंगधर महाराज बागबंधूंनी ही भविष्यवाणी केली आहे। या भाकितावरून शेतकरी पेरणीची दिशा ठरवतात, हे विशेष। सानोस असं सांगितलं होते की सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाचं प्रमाण सुद्धा सर्वसाधारण राहील। पुरी नाही आहे, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पुरीचं म्हणजे पृथ्वीचं फार मोठं नुकसान होईल, काही त्याच्यात जीवितहानी सुद्धा होईल। जेही काही इथं सांगण्यात येते त्याच पद्धतीने खरोखर परिस्थिती घडत राहते। किमान इथल्या सांगण्यानुसार जे शेतकरी वर्ग पेरणी करतो, शेतकरी म्हणजे मी स्वतः पेरणी करतो, तर 90% असा इथला भास आहे जो आहे हा सत्य परिस्थितीत उतरतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय आहे भेंडवळची भविष्यवाणी। पिकांबाबत भेंडवळची भविष्यवाणी काय आहे ते आपण पाहूया। तुरीचं वर्तमान वर्षासारखं भरपूर उत्पादन होणार नाही। कापसाचं सर्वसाधारण पीक येईल, मात्र काही भागात कापसाचं जास्त तर काही भागात कमी उत्पादन होईल। ज्वारीचं उत्पादन साधारण राहील, मात्र भावात तेजी आणि मंदी राहील। बाजरीचं पीक सुद्धा साधारण असेल। तिळाचं पीक साधारण राहील, पण भाव मात्र वधारेल। पावसाबाबत भेंडवळची भविष्यवाणी पहा। जून महिन्यात कमी पाऊस पडेल। जुलै महिन्यात पाऊस साधारण असेल, पण जूनपेक्षा जास्त पडेल। तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल। सप्टेंबर महिन्यात जून महिन्यासारखाच कमी पाऊस पडेल आणि अवकाळी पाऊस मात्र भरपूर होईल। राजकीय क्षेत्राबद्दल भेंडवळची भविष्यवाणी काय सांगते पहा। राजा कायम आहे, पण त्याच्यासमोर अडचणी अनेक येतील। गादीवर खडे दिसत असल्यामुळे राजाला संकटाचा सामना करावा लागेल, पण राजा मात्र टिकून राहील। देशाला चलन तुटवड्याचा सामना करावा लागेल,